खेड तालुक्यातील शिरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत सोमवारी 24 तारखेला कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज तिसऱ्या दिवशी शाळेत मुलांचा किलबिलाट ऐकू आला नाही। या शाळेत इयत्ता पहिली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून 28 पटसंख्या आहे। सोमवारी सुदैवाने शाळा सुटल्यानंतर शाळेच्या छपराचा भाग कोसळल्याने दुर्घटना टळलेली आहे। मात्र छत कोसळण्यास शिक्षण विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरल्याचा आरोप करत पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण यांना जाब विचारलाय। जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही अशी भूमिका पालकांनी घेतल्याने शिक्षण विभागाची कोंडी झाली आहे। दरम्यान उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख व माजी आमदार संजय कदम यांनी शुक्रवारी शिरवली येथे दुर्घटनाग्रस्त शाळेची पाहणी करून ग्रामस्थ व पालक यांच्याशी चर्चा केली। शाळेलगत असलेल्या उर्वरित 2 वर्गखोल्या सुस्थितीत असल्यामुळे या इमारतीत शाळा सुरू करण्याबाबत पालकांची समजूत काढली। यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला संजय कदम यांनी लवकरात लवकर शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम, शिरवलीचे सरपंच परशुराम कुळे, उपसरपंच किसन बोलाडे, वसंत गुरव, मनोहर चव्हाण, स्वप्नील पाटील तसंच ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते।